पुण्यात ताब्यात घेतलेल्या आरोपीची भर रस्त्यात धिंड काढणे, त्याला मारहाण करून उठाबशा काढायला लावणे आणि नागरिकांसमोर माफी मागण्यास भाग पाडल्याची गंभीर दखल महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने घेतली आहे. मानवाधिकार आयोगाने या प्रकरणी पुणे पोलीस आयुक्तांसह 12 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना मानवाधिकार संरक्षण कायदा कलम 16 अंतर्गत नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत. लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुलतान रेहमान शेख या आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्याला गर्दीच्या रस्त्यावरून फिरवले. यावेळी त्याला मारहाण करत अपमानास्पद शब्दांचा वापर करण्यात आला. तसेच सार्वजनिक ठिकाणी उठाबशा काढायला लावून नागरिकांसमोर माफी मागण्यास भाग पाडले गेले, असा आरोप करण्यात आलाय. या घटनेबाबत स्वप्नील जाधव आणि तानाजी करशे यांनी मानवाधिकार आयोगाकडे स्वतंत्र तक्रारी दाखल केल्या होत्या. तक्रारीसोबत सादर केलेली छायाचित्रे आणि इतर पुरावे पाहता पोलिसांनी कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब न करता आरोपीला स्वतःच शारीरिक व मानसिक शिक्षा दिल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचे आयोगाने आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे. या कृत्यामुळे संबंधित व्यक्तीच्या मूलभूत मानवी हक्कांचे गंभीर उल्लंघन झाल्याचेही आयोगाने नमूद केले आहे. मानवाधिकार आयोगाने या प्रकरणात राज्याचे मुख्य सचिव, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, उपायुक्त चिलुमुला रजनीकांत, वरिष्ठ निरीक्षक रवींद्र कदम, शिवाजी विभूते, रविकांत नंदनबार, महेश नलावडे या उच्च अधिकाऱ्यांसह अमोल गायकवाड, अमोल वायाळ, भीमराव कांबळे, दत्तात्रय शिंदे, कादिर शेख आणि सूरज अंबासे या कर्मचाऱ्यांना प्रतिवादी केले असून नोटीस जारी केली आहे. आयोगाच्या या कडक भूमिकेमुळे पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून कायदा हातात घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार याकडे लक्ष लागले आहे.